24 न्यूज। मी आहे आपल्यासोबत दिव्या आणि मोहिते। एक नजर टाकूया आजच्या घडामोडींवर। 1,500 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या मैत्रेय कंपनीच्या प्रतिनिधींना गुंतवणूकदार संघटनेकडून दिलासा। स्वर्गीय मधुसूदन सतपालकर, लक्ष्मीकांत नार्वेकर व त्यांच्या मित्रांनी 1998 साली मैत्रेय सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या नॉन बँकिंग कंपनीची स्थापना केली। यामध्ये तिमाही, सामायिक, वार्षिक अशी रिकरिंग ठेव डिपॉझिट योजना सुरू करून संपूर्ण महाराष्ट्रभर प्लॅन सेल करण्यासाठी एजंट नेमण्यात आले होते। सुरुवातीच्या 4-5 वर्षात व्यवस्थित परतफेड करून कंपनीने महाराष्ट्रभर विश्वास संपादन केला। यामुळे कंपनीमध्ये काम करण्यासाठी अनेक महिला पुरुष तयार झाले। यामध्ये एजंट व गुंतवणूकदारांना अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले व कमी कालावधीत जास्त रक्कम देण्याचे आमिष दाखवल्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापासून ते सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील 5 लाख गुंतवणूकदारांनी एकूण 1,500 कोटी रुपये कंपनीमध्ये गुंतवले होते। मात्र 2003 साली मधुसूदन सतपालकर यांचा मृत्यू झाला। कंपनीचे पुढे काय होणार हा प्रश्न असताना मधुसूदन सतपालकर यांच्या पत्नी वर्षा सतपालकर यांच्याकडे कंपनीच्या चेअरमन पदाची धुरा देऊन सर्व सूत्र हाती दिली। त्यानंतर 7-8 वर्षांनी मैत्रेय कंपनीचे नाव बदलून मैत्रेय प्लॉटर्स अँड ट्रस्टर्स प्रायव्हेट लिमिटेड असे ठेवण्यात आले आणि अखेर 2013 पासून कंपनीला घरघर लागली। त्यातच नाशिकमधील सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये चेक बाउन्सची पहिली केस दाखल झाली आणि वर्षा सतपालकर यांना अटक करण्यात आली। या दरम्यान नाशिकमधील कंपनीची मालमत्ता विकून तेथील लोकांची रक्कम परत देण्यात आल्याने आणि काही दिवस जेलमध्ये राहून वर्षा सतपालकर या जामिनावर बाहेर आल्या। मात्र तेव्हापासून आजपर्यंत लोकांना परतावा मिळत नसल्याने अनेक एजंट लोकांना त्रास सहन करावा लागत आहे, तर काहींनी आत्महत्या सुद्धा केली आहेत। तर मैत्रेयमध्ये एजंट म्हणून सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील महिलांची संख्या मोठी असल्याने गुंतवणूकदारांकडून महिलांना टार्गेट केले जात होते। यामध्ये अनेक महिलांचे संसार देशोधडीला लागले आहेत। पैसे परताव्यासाठी स्थानिक आमदार, खासदार, पोलीस प्रशासन यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला, मात्र कोणीच दखल घेतली नसल्याने अखेर गुंतवणूकदारांच्या परताव्यासाठी मैत्रेय प्रतिनिधी आणि गुंतवणूकदार संघटना सुरू केली। या संघटनेत 80% या महिला सभासद आहेत। 6 नोव्हेंबर 2018 रोजी मैत्रेय समूहाकडून ठेवीदारांच्या फसवणुकीबाबत माननीय राज्यमंत्री गृह ग्रामीण यांच्या अध्यक्षतेखाली 26/10/2018 ला एक आढावा बैठक झाली। त्या बैठकीत त्या तारखेपर्यंत मैत्रेय प्रकरणात दाखल गुन्ह्यांच्या तपासाची सद्यस्थिती आणि MPID कायद्यानुसार संबंधित कंपनीच्या जप्त मालमत्तांच्या विल्हेवाटी संदर्भात आढावा घेण्यात आला होता। तसेच या कंपनीच्या बहुतांश ठेवीदारांच्या तक्रारी व ठेवींच्या मागणी पोलिसांकडे दाखल नसल्याने मत व्यक्त करण्यात आले होते। ठेवीदारांच्या तक्रारीची दखल संबंधित पोलीस अधिकारी यांना घेण्यास सांगून या प्रसिद्धी पत्रकाची माहिती सगळ्यांना व्हावी म्हणून स्थानिक वृत्तपत्रांत बातमी देण्यात यावी अशा सूचना देण्यात आल्या। संबंधित कंपनीच्या विरोधातील तक्रारी आणि तपास करण्याच्या उद्देशाने तसेच कार्यवाही करण्याच्या दृष्टीने एक संनियंत्रित समिती स्थापन करण्यात आली व त्यांची देखरेख माननीय अप्पर पोलीस महासंचालक आर्थिक गुन्हे शाखा महाराष्ट्र राज्य मुंबई करीत आहे। यानंतर सदर आर्थिक गुन्ह्याचा तपास सुरू असताना जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांच्या विल्हेवाटासाठी न्यायालयीन प्रक्रिया सुरू करण्यात आली व उर्वरित मालमत्ता जप्त करण्याचे आदेश देण्यात आले होते। तर लवकरात लवकर परतावा मिळण्यासाठी संघटनेच्या सभासदांनी रीतसर वकील नियुक्त करून गुंतवणूकदारांसाठी परताव्याचा मार्ग सुकर केला। याचेच फलित म्हणून दिनांक 13/3/2024 रोजी 12:30 वाजेपर्यंत कोर्टाचे कामकाज पार पडले। यामध्ये कंपनीकडे असणाऱ्या 38 प्रॉपर्टीपैकी 32 प्रॉपर्टी विकून लोकांचे पैसे देण्याचे ठरले होते। परंतु यानंतर दुपारी 1:30 वाजता ॲडव्होकेट संजय नेरुळकर यांनी तसेच आणखी काही उपस्थितांनी कोर्टाकडे वेळ मागितला। शेवटी संधी म्हणून कोर्टाने ते मान्य करून ऑर्डरीसाठी पुढील तारीख 30/3/2024 अशी दिली असल्याचे संघटनेचे अध्यक्ष संगीता कदम यांनी सांगितले आहे। मी सर्जेराव जाधव, कोल्हापूर। मैत्रेय सर्व्हिसेस अँड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत 2005 पासून मी काम करत होतो।
कंपनी 1956च्या ॲक्टप्रमाणे स्थापन झाली. 1998ला कंपनीची स्थापना झाली. त्याच्यानंतर 2005ला मी कंपनीत जॉईन झालो. म्हणजे सिनियर लोकांच्या सहकार्यानं माझे संबंधित नातेवाईक आणि बरीच अशी मित्रमंडळी वगैरे किंवा माझ्याबरोबर काम करणारे माझे सहकारी या लोकांच्याकडनं मी भरपूर व्याजदरानं पैसे गुंतवणूक करून घेतले आणि ते पैसे मी परतसुद्धा दिले होते. 2013ला CBच्या याच्यामुळं कंपनी बंद करा असा हे मिळाला होता आणि कंपनी बंदसुद्धा करायला परवाना मिळाला होता आणि कंपनी बंद करा असं मॅडमनी सांगितलं होतं. परंतु सिनियरांच्या काय सहकार्यामुळे परत कंपनी चालू राहिली आणि त्याच्यानंतर परत मी अजून अडकलो आणि 5 फेब्रुवारी 2016ला कंपनी पूर्ण बंद झाली. त्याच्यानंतर कंपनी बंद झाल्यापासून लोक म्हणजे आमचे नातेवाईक, मित्रमंडळी आणि सहकारी हे सगळेच गुंतवणूकदार असल्यामुळं कंपनी बंद झालेली माहिती झाल्यामुळं ते माझ्या पाठीमागं लागले की बाबा काय नाही, आमची कंपनी बंद झाली, मला काय माहिती नाही आणि तू आम्हाला पैसे परत दे, काय पण कर, तू आम्हाला पैसे परत दे. तर आम्ही त्यांना सांगितलं की बाबा केस चालू आहे, असं आहे इकडं जे कोर्टात हे चालू आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतो आहे. पण तसं काय ॲक्च्युली घडलं नाही आणि आम्ही आता 22पासून मला वाटते 2 जून 22पासून संघटना स्थापन केली, गुंतवणूकदारांनी संघटना. त्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही आज कोर्टात आहे. सेशन कोर्टात मला वाटते 5-6 हिअरिंग डेट झाल्या. 5-6 हिअरिंग डेटच्या माध्यमातून बऱ्यापैकी रेस्पॉन्स मिळाला आहे आणि सेशन कोर्टातून आपल्याला त्याचा प्रतिसाद मिळत नाही म्हणून आपण हायकोर्टातसुद्धा गेलो आहे. हायकोर्टातून आपण जर आदेश मिळाला तर लवकरात लोकांचे पैसे गुंतवणूकदाराला परत मिळायसाठी मार्ग निघेल असा आमचा संघटनेचा एकूण प्रयत्न आहेत. आमच्या संघटनेच्या अध्यक्षा ॲडव्होकेट असल्यामुळं त्यांच्या माध्यमातून ही संघटना चांगल्या आणि योग्य मार्गावर चालू आहे. ह्या मैत्रीमध्ये गोरगरीब जनता म्हणजे थोडक्यात ज्या लोकांनी पैशांची गुंतवणूक केलेली आहे त्या सर्व महिला वर्ग जास्तीत जास्त प्रमाणात आहे आणि हा महिला वर्ग धुणीभांडी करणाऱ्या बायका आहेत आणि त्या लोकांचे पैसे याच्यामध्ये अडकलेले आहेत. पण ज्यावेळेला आम्ही या सर्वांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी जेव्हा गेलो तर त्यावेळेला या लोकांनी आम्हाला खूप मोठी आमिषं दाखवली आणि ही आमिषं अशी होती की त्या संदर्भात काही बक्षिसं ठेवली गेली आणि सिनियर लोकांनी आम्हाला त्या माध्यमातून गुंतवणूक गोळा करायला लावली आणि याच्यामध्ये सर्व गोरगरीब जनता अडकली गेलेली आहे आणि हे पैसे आम्हाला परत मिळावे याच्यासाठी आम्ही सिनियर लोकांनासुद्धा खूप पाठपुरावा करण्यासाठी आम्ही बरेच प्रयत्न केले पण त्या सिनियर लोकांच्याकडून आम्हाला कोणती मदत झाली नाही आणि म्हणून शेवटी आम्ही काय केलं तर एक कामगार संघटना स्थापन केली. ही संघटना नाशिकमध्ये स्थापन झाली की ज्याच्या अध्यक्षा श्रीमती संगीता कदम आहेत आणि त्या स्वतः एक वकील असल्यामुळे त्यांनी सर्व महिलांच्यासाठी काम करण्यासाठी जे काय प्रयत्न चालवले आहेत ते अगदी चांगल्या पद्धतीचे प्रयत्न आहेत आणि त्या ह्याच्यातून आम्ही आत्ता कोर्टामध्ये केस दाखल केली आहे जी 2022 साली दाखल झाली आणि साधारण 1-1.5 वर्ष झाले आम्ही हे प्रयत्न करत आहोत. पण कोर्टाकडून सुद्धा आम्हाला निकाल द्यायला वेळ व्हायला लागलेला आहे आणि हा वेळ होऊ नये आणि कोर्टाने सुद्धा आमची चांगल्या पद्धतीनं दखल घ्यावी ह्यासाठी आम्ही विनंती करत आहोत. आणि ही जी संघटना आहे ह्या संघटनेने ज्या वेळेला कोर्टामध्ये केस दाखल केली त्यावेळेला ह्या परब मॅडम की ज्यांच्याकडे ह्या मैत्र्याच्या प्रकरणाचा मुख्य तपास म्हणून अधिकारी म्हणून ह्या नियुक्त गेल्या होत्या. त्यांनी नंतर 2022मध्ये कोर्टात ही चार्जशीट दाखल केलेली आहे आणि साधारण ह्याची पहिली तारीख जी आहे कोर्टाची ती 6 ऑक्टोबर 2022 रोजी सुनावणी झालेली आहे. तोपर्यंत कंपनीविरुद्ध तपास कार्य चालूच होतं. चार्जशीट कोर्टामध्ये दाखल झाल्यानंतर तळागाळातील म्हणजेच ग्राउंड लेवलला जे काम करणारे लोक आहेत, काम करणारे प्रतिनिधी आहेत, त्यांनी त्या लोकांनी कोर्टात गुंतवणूकदारांच्या किंवा प्रतिनिधींच्या बाजूनं वकिलांना नियुक्त केलं गेलं आणि ज्यावेळेला हे आम्हाला समजलं त्यावेळेला ही गोष्ट आम्ही त्याच्यामध्ये म्हणजे सांगण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे आणि त्या दृष्टीने संघटनेचे कामगार संघटना म्हणून नोंदणी करून वकील नियुक्त केला गेला आणि हे गुंतवणूकदारांच्या हितासाठी आणि परताव्यासाठी नियोजन करण्यात आलेलं आहे. M24
लाईव्ह चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा. विशेष बातमी, घडामोडी व नाविन्यपूर्ण बातमीसाठी